दर्शको, तरुण भारत संवादमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. नागपंचमी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे. त्या निमित्तानं सर्वत्र लगबग पाहायला मिळत आहे. कोल्हापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रात नागपंचमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. घरामध्ये महिला नागाच्या मूर्तीचं पूजन करतात. पण तुम्हाला माहित आहे का, कोल्हापुरामध्ये नागाची मूर्ती बनवताना विशिष्ट एक मातीचा वापर केला जातो, जे पूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त कोल्हापूरमध्येच केला जातो. आता ती कोणत्या पद्धतीची माती आहे हे आज जाणून घेण्यासाठी मी आलेले आहे. कोल्हापुरातील शाहूपुरी गल्लीमध्ये, कुंभार गल्लीमध्ये आलेले आहे मी. आपल्या कोल्हापुरातील दर सणाला वेगवेगळ्या देवदेवतांची जी मूर्ती बनवली जाते ती या शाहूपुरीतील कुंभार गल्लीमध्ये केली जाते. चला मग आपण जाणून घेऊया. इथे का तुम्ही माझ्या आजूबाजूला पाहू शकताय, मूर्त्या पाहायला मिळत आहे. काही महिन्यानंतर आता गणपती सुद्धा येऊन ठेपलेले आहेत. तिची सुद्धा लगबग पाहायला मिळत आहे. तुम्ही पाहू शकताय सुंदर अशी नागाची मूर्ती आहे मातीत बनवलेली. आता प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर केला जातोय. पण कोल्हापूरमध्ये कुंभार गलीमध्ये अजून सुद्धा मातीची परंपरा जोडलेली आहे. आणि ही कशा पद्धतीनं मूर्ती बनवली जाते, त्याची प्रोसेस नक्की काय आहे, आपण मॅडमांकडून जाणून घेऊया. मॅडम, जरा सांगताय का आमच्या दर्शकांना याबद्दल? ही माती आम्ही नदीच्या शेजारून आणतो. ती ट्रकानं नाही तर आम्ही ट्रॉलीमधून आमच्या इथं कुंभार बांधवांना सगळ्यांना आम्ही घेतो, ती विकत घेतो. आणि ती एक दिवस अशी भिजत घालतो. आणि जर खडे वगैरे असतील तर आम्ही ती गाळून घेतो आणि त्याच्यामध्ये कोंडा घालून मळतो व्यवस्थित. कोंडा का घातला जातो? ते चिकट असते ना, मग कोंडा घातला की जरा हे होते, सुटसुटीत, जरा चिकट लागत नाही, ती चिकटपणा होते. किती दिवस ती वाळायला प्रोसेस कशी असते? चिरत्या का ते मूर्ती? काही वेळा असं मातीची जरा भेगा वगैरे पडलेल्या असतात, मग त्यावेळी तुम्ही काय करता? आम्ही त्याही पाण्याचा हात लावतो आणि व्यवस्थित असं सारखं करून घेतो ती व्यवस्थित. मग आता आजकाल प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा वापर केला जातो आणि तुम्ही मातीचं नागाची मूर्ती बनवताय. कशा पद्धतीने ग्राहकांचं मागणी वगैरे कशी असते? आपल्या प्लास्टर ऑफ पॅरिसला असते का ह्याला? हे चिखलाच्या याला आपल्या मूर्तीला ज्या भरपूर अशी मागणी असते, कारण पहिली पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आहे नाही, त्या कारण ती माती चिखलाचीच घेतात. हो, चिखलाचीच घेतात, त्याला जास्त पसंती आहे. तुम्हाला लोकांना प्रश्न पडला असेल, नागाच्या मूर्तीचं पूजन का केलं जात आहे, ह्याची सुद्धा आपण माहिती मॅडमांकडूनच जाणून घेऊया. नागपंचमी असं घराघरामध्ये बघतो आपण की महिला वर्ग जे पूजा करते, नागाचा उपवास करतात भाऊ म्हणून. काय आहे याचं वैशिष्ट्य नक्की, का असं का केलं जातं? पूर्वीपासून परंपरा आहे ही. हिंदू धर्मात जास्त करून ह्याला नागपंचमी साजरी केली जाते. मागणी कशी असते तुमची? किती बनवता तुम्ही नागाच्या मूर्त्या? भरपूर बनवतो, कारण की सगळीच पुजतात. मग शेवटपर्यंत किती, शेवटच्या आदल्या दिवशीपर्यंत खप होतोय? होतो होतो त्या दिवशी पण घेतात. झाडाखाली ती नाही तर आपल्या कुंडीत ती विसर्जन करतात. प्लास्टर ऑफ पॅरिस पण केलं जातं का नागाची मूर्ती इथं? नाही नाही, चिकल मातीचीच करतात जास्त करून, त्यालाच जास्त मागणी आहे. मग तुम्ही पाहू शकताय कशा पद्धतीनं नागाची मूर्ती इथं बनवली जाते. आणि चिक्कल मातीचे का बनवले जाते याचे वैशिष्ट्य सुद्धा तुम्हाला समजलं असेल. चिक्कल मातीचं वैशिष्ट्य आपल्याला समजलंय. आता मॅडम नागाची मूर्ती बनवत आहेत, आपण जरा पाहूया कशा पद्धतीनं ती नागाची मूर्ती बनवली जाते. पाच थाप आहे आणि ह्याच्यामध्ये हे भिंगाचं टाकावं लागतं, का तर ही माती ह्याच्यामध्ये टिकून येईल. ही मूर्ती निघताना 4 दिवसांनी निघते, पटकन निघते. पूर्वीपासूनच अशा पद्धतीचं दगडामध्ये पूर्वीपासूनच किती पिढी तुमची? पूर्वीपासूनच हा, सासूपासूनच. आमच्या आई वडिलांच्याकडे सुद्धा हे करतात. जरा कॅमेरा. मग तुमच्या मुलांनी पण असा हा व्यवसाय करावा असं तुमचं म्हणणं आहे की, कारण की या व्यवसायामध्ये थोडा फायदा होतो का? होतो की होतो. आता हे काढण्यासाठी घ्यावं लागतं. ही अशी मूर्ती निघते.
बघू शकताय कशा पद्धतीने सुंदर अशी मूर्ती बनलेली आहे. ज्या नागाच्या मूर्तीचा आपण घराघरामध्ये पूजा करतोय ती मूर्ती कशा पद्धतीनं बनवली गेली आहे हे आपल्याला या मॅडमांनी दाखवलेलं आहे. असं दिवसभर किती करताय? भरपूर होतात एका बसले की तर ते सोकल्यानंतरच पूर्ण व्यवस्थित उजळावे लागते. तर आपण नागपंचमीच्या ज्या नागाच्या मूर्ती आहेत त्या कशा पद्धतीने बनवल्या जातात याची माहिती घेतली. यासोबतच नागपंचमीचं महत्त्व काय याची पण माहिती घेतली. अवघ्या महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरमध्ये नागाची जी मूर्ती बनवली जाते त्या मातीचं वेगळ्या पद्धतीनं ती माती आहे आणि त्याचं वैशिष्ट्य खूप वेगळं आहे. या वैशिष्ट्याची सुद्धा माहिती घेतली. त्यामुळं नागपंचमीची माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. अशाच नवनवीन अपडेटसाठी पाहत राहा तरुण भारत संवाद कोल्हापूर.